फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केलं ते म्हणजेच युवा स्पोर्ट बिरवाडी ह्या संघाला क्षेत्ररक्षणासाठी। तर बघूया सलामीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात ते म्हणजे एका बाजूला दिव्यांशू आणि प्रथमेश। तर नक्कीच नक्कीच हरिदना स्ट्रायकर जर पाहिलं तर यांचे 2 सामने झालेत आणि हा तिसरा सामना। ह्या 2 सामन्यामध्ये जर पाहिला तर एक सामना विजयी आणि एक सामना लॉस झालाय। तर बघूया हा तिसरा सामना। तर नक्कीच एका बाजूला जर पाहिला तर युवा स्पोर्ट बिरवाडी हा दोन्ही सामने हरलेला आहे। तर बघूया आता मात्र पहिला चेंडू अंकेश, चांगला चेंडू, चांगला फटका, चेंडू जातोय तो डीप कव्हरच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण, सरळ फेकी येते तोपर्यंत 2 धाव घेण्यात यश येते ह्या दोन्ही फलंदाजाला। ह्या 2 धावेने जर पाहिलं तर श्रीगणेशा होतोय तो म्हणजेच हरिदना स्ट्रायकर्स ह्या संघाचा। तर बघूया पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर, दुसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज अंकेश। मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला जातोय। एक धाव पुन्हा थोडासा फंबल होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, नक्कीच चांगला पुन्हा एकदा चांगलं थ्रो पाहायला मिळतो विपुल यांच्याकडनं। एक धाव, एकाच धावेवर समाधान मानायला लागेल ह्या दोन्ही फलंदाजांना। ह्या एक धावेने जर पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे सरकतंय ते म्हणजेच 3 धावा। तर बघूया पुन्हा एकदा तयार, पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक चालू आहे। पहिल्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत। पुन्हा एकदा तयार अंकेश, आता मात्र सुरेख हलक्या हाताने खेळले, चेंडू जातोय तो पॉईंटच्या दिशेने, थोडंसं फंबल होत आहे परंतु पुन्हा एकदा चांगलं बॅकअप पाहायला मिळते। एक धाव कंप्लीट होते ह्या एक धावेने। जर पाहिलं तर धावफलक आपल्याला 4 ह्या धावसंख्येवर पाहायला मिळते। पहिल्या षटकातील 3 चेंडू टाकून झाले आहेत। नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। आता मात्र चेंडू येतोय तो सरळ, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मोहिते यांच्याकडनं। तर नक्कीच 3 धाव्याने जर पाहिलं तर धावफलक पुढे सरकताना दिसत आहे ते म्हणजे 6-7 या धावसंख्येवर। तर बघूया अजून या षटकातील मला वाटतं 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा। पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अंकेश। सुरेख चेंडू हलक्या हाताने खेळायचं, आपल्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अंकेश यांच्याकडनं, परंतु त्यापेक्षाही सुरेख रनिंग बिटवीन द विकेट ह्या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते। नक्कीच एक चोरटी धाव म्हणावी लागेल। या एक धावेने धावफलक पुढे सरकत आहे ते म्हणजे 8 ह्या धावसंख्येवर। बघूया, मला वाटते ह्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू। नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत जखडून ठेवलं आहे फलंदाजाला। पुन्हा एकदा आता मात्र सुरेख फटका, चेंडू सरळ निघून जाईल तो डीप फाईन लेगच्या वरून, 1 बाउंड सीमा पार, चौकार षटक संपतंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर हरिदना स्ट्रायकर ह्या संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच बिनबाद 12 धावा।
तर नक्कीच चेंडू सरळ निघून जाईल तो 6 धावेंसाठी. तर नक्कीच या 6 धावेने जर पाहिलं तर धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हरितने स्ट्रायकर ह्या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 14 धावा. तर नक्कीच 5 चेंडू सुरेख हाताळले होते, परंतु 6वा शेवटचा चेंडू थोडंसं खराब हाताळला आणि त्याचाच फायदा आपल्याला पाहायला मिळालं. मला वाटतं दिव्यांशू ह्यांच्या बॅटमधून सरळ चेंडू डीप फाईन लेगच्या वरून 6 धावांसाठी. तर नक्कीच चांगलं षटक जातोय तो म्हणजेच हरिज्ञा स्ट्रायकरच्या बाजूने. तर बघूया आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच विपुल घरत. तर नक्की थोडंसं घाई करा युवा स्पोर्ट बिरवाडी. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज विपुल. रिव्हर्स अटेम्प्ट चांगला कनेक्ट होतोय, बघूया चेंडू निघून जाईल का. 1 बाउन सीमा पार चौकार. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला तो म्हणजे प्रथमेश यांच्याकडनं. नक्कीच पाहिलं गोलंदाज थोडंसं लेगच्या दिशेने आणि नक्कीच आपलं स्टॅन फिरवलं आणि सरळ रिव्हर्स शॉट 1 बाउन सीमा पार चौकारांसाठी. तर ह्या 4 धावेने जर पाहिलं तर धावफलक आपल्याला धावफलकार पाहायला मिळते ते म्हणजेच 18 धावा. तर नक्कीच थोडंसं खराब क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतं ते म्हणजे युवा स्पोर्ट बिरवाडीच्या खेळाडूंकडनं. बघूया परंतु कमबॅक अजूनही करू शकतायत. बघूया पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर विपुल. मात्र आपल्या फॉलो थ्रूमध्ये स्वतः गोलंदाज खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, जीवनदान मिळतंय ते म्हणजे प्रथमेश ह्यांना. तर बघूया ह्या 1 धावेने जर पाहिलं तर धावांची गती धावफलकार पाहायला मिळते ती म्हणजेच 19 ह्या धावसंख्येवर. तर आता मात्र नक्कीच दिव्यांशू तिसरा चेंडू नक्कीच सुरेख चेंडू म्हणता येईल विपुल ह्यांचा निर्धाव चेंडू. तर आता मात्र ह्या षटकातील 3 चेंडू टाकून जर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आपल्याला धावफलकार पाहायला मिळते ती म्हणजे 19 धावा. तर बघूया पुन्हा एकदा तयार होतोय विपुल. तर नक्कीच दिव्यांशू पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर एक चांगला षटकार पाहायला मिळाला दिव्यांशू यांच्याकडनं. आता मात्र सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळतो, गडी बाद होतोय, पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच हरिज्ञा स्ट्रायकर ह्या संघाचा. दिव्यांशू बॅक टू डगआउट. तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर जातोय तो म्हणजेच दीपेश. मागचा मॅचचा हिरो नक्कीच सुरेख फलंदाजी दिपेश यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली होती. तीच फलंदाजी पुन्हा ह्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का नक्कीच येणाऱ्या काही क्षणांमध्ये नक्कीच ते सुद्धा आपल्याला समजेल. तर नक्कीच एक सुरेख चेंडू हाताळला, सरळ खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळला आणि दिव्यांशू ह्याला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं. तर बघूया पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विपुल. तर ह्या षटकातील 5वा चेंडू. तर मात्र सुरेख चेंडू नक्कीच चांगला चेंडू होता, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तर ह्या 1 धावेने जर पाहिलं तर धावफलक पुढे सरकताना दिसतंय ते म्हणजे 20 ह्या धावसंख्येवर दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू विपुल यांचा. तर शेवटचा चेंडू विपुल यांचा
आता मात्र सुरेख फटका, चेंडू सरळ निघून जाईल, तो सरळ स्ट्रेट ड्राईव्हसाठी 1 बाउंड 2 बाउंड, चेंडू सरळ निघून जातोय, तो 4 धावांसाठी. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर हरिज्ञा स्ट्रायकर ह्या संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच एक गडी बाद 24 धावा. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर हरिज्ञा स्ट्रायकर या संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 24 धावा. तर बघूया तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो म्हणजे स्वप्नेश घरत. तर बघूया नक्कीच स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच दीपेश. नक्कीच एक चांगला खेळाडू म्हणून ज्याने आपला नाव रूपाला आला असा हा खेळाडू दीपेश. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू सरळ निघून जातोय, तो षटकारांसाठी बिग हिट. नक्कीच मी म्हटलं होतं मागच्या मॅचचा हिरो आणि ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली होती त्याच लयमध्ये आता मात्र फलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे दीपेश. ह्या 6 धावेने जर पाहिलं तर धावांची गती आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 30 ह्या धावसंख्येवर. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर थोडंसं प्रेशर बनवलं आहे ते म्हणजे गोलंदाजावर. तर बघूया ह्या प्रेशर मधून कसा निघतोय तो गोलंदाज स्वप्नेश. तर बघूया पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. तर बघूया दुसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय स्वप्नेश. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आता पाहिलं गोलंदाजाने थोडंसं व्हेरिएशन केला, थोडंसं गती परिवर्तन केलं, चेंडूची गती थोडीशी कमी केली तर नक्कीच एक चांगला चेंडू म्हणता येईल. स्वप्नेशांचा पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. तर मात्र बघूया चेंडू पुन्हा एकदा निघून येतोय तो कॉमेंट्री बॉक्सच्या सरळ सीमा पार षटकार. तर ह्या 6 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 36 ह्या धावसंख्येवर. नक्कीच चांगली फलंदाजी दीपेश यांच्या कडनं आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव आल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवर हल्ला चढवतोय. तर ह्या 6 धावेने धावफलक आपल्याला पुढे सरकताना दिसतंय ते म्हणजे 36 ह्या धावसंख्येवर. पुन्हा एकदा तयार स्वप्नेश. पुन्हा एकदा फुलटॉस बघूया तिकडे चान्स बनवलाय. नक्कीच जीवदान मिळतंय. दोन धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा येत आहेत. तर नक्कीच चान्स मिळतोय दीपेश यांना. नक्कीच एक मोठा फलंदाज त्यांना जीवदान मिळतोय. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये समजेल हा जीवदान किती महाग पडतोय. तर बघूया ह्या 3 धावेने जर पाहिलं तर धावफलक पुढे सरकताना दिसतंय ते म्हणजे 39 ह्या धावसंख्येवर. पुन्हा एकदा तयार स्वप्नेश. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळतोय, गडी बाद होतोय.
तर आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजेच अक्षय. नक्कीच ह्याने सुद्धा मागच्या मॅचमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडूवर 2 षटकार मारले होते. तर ह्या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 39 धावा. तर तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातले 5 चेंडू टाकून झाले, धावसंख्या होते ती म्हणजेच 39 धावा. तर बघूया अक्षय तर शेवटचा चेंडू तर मात्र फुल टॉस चेंडू चांगला फटका म्हणता येईल पॉईंटच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण आणि 3 धावा कंप्लीट होत आहेत. ह्या 3 धावेने जर पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर हरिज्ञा स्ट्रायकर ह्या संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 42 धावा. तर नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल ती म्हणजे हरिज्ञा स्ट्रायकर ह्या संघाची. तर नक्कीच ह्याच सरासरीने जर धावा बनवल्या तर नक्कीच 70 पर्यंत धावा बनवू शकतात. तर मला वाटतं ह्या आजच्या दिवसातला एक बेस्ट स्कोर म्हणून गणला जाईल. परंतु नक्कीच चांगले गोलंदाज अजूनही आहेत युवा स्पोर्ट बिरवाडी ह्या संघाकडे. बघूया 14च्या सरासरीने धावतोय तो म्हणजेच हरिज्ञा स्ट्रायकर्स हा संघ 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा. तर बघूया 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो म्हणजेच चैतन्य. सुरेख चेंडू, नक्कीच सुरेख चेंडू म्हणता येईल. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि खूप गती होती ह्या चेंडूला. नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा तयार होतोय चैतन्य. पाहिलं तर खांदे मजबूत पाहायला मिळतात चैतन्य ह्यांचे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येत आहेत. तर नक्कीच चांगला खांद्याचा वापर पाहायला मिळतो ह्या गोलंदाजाकडनं. भन्नाट वेग नक्कीच ह्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. आता मात्र सुरेख चेंडू, तेवढा चांगला पटका चेंडू जातोय तो मिड ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट, एकाच धावेवर समाधान मानावं लागते. हे 1 धावेने आता मात्र धावफलक थोडंसं पुढे सरकताना दिसतंय ते म्हणजे 43 ह्या धावसंख्येवर. ह्या षटकातले 3 चेंडू टाकून झालेत. आता मात्र जर पाहिलं तर स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच दीपेश. तर बघूया नक्कीच आज मात्र तर मात्र खराब चेंडू, पंचांचा इशारा वाईड. तर ह्या 1 धावेने जर पाहिलं तर धावगती आता मात्र धावफलकावर पाहायला मिळते ते म्हणजे 44 ह्या धावसंख्येवर. नक्कीच नेहमी एकत्र प्रॅक्टिस करताना आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे चैतन्य आणि दीपेश जाणतात एकमेकांना कुठला चेंडूवर कुठला फटका येऊ शकतो. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होतात. ह्या 2 धावेने जर पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे सरकत आहे ते म्हणजे 46 ह्या धावसंख्येवर. अजून यातील 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया ह्या 2 चेंडूवर 2 मोठे हिट येत आहेत का. प्रयत्न तर होतोय परंतु चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. नक्कीच चांगलं षटक हाताळताना अजूनपर्यंत पाहायला मिळतो तो म्हणजे चैतन्य. ह्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त
5 धावा खर्च करतोय, 5 चेंडू टाकून झालेत आणि फक्त 5 धावा. तर नक्कीच एक इकॉनॉमिकल षटक हाताळताना पाहायला मिळत होतो म्हणजेच चैतन्य. तर बघूया पुन्हा एकदा तयार होतोय ह्या षटकातील शेवटचा चेंडू चैतन्य. नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? यस, 2 धावा घेण्यात यश येत आहे. षटक संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावांची गती आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते, ती म्हणजेच 49 धावा. तर नक्कीच चांगलं षटक हाताळलं. 3 षटकांच्या नंतर जर पाहिलं, समाप्तीनंतर जर धावफलक जर पाहिलं तर 42 धावा होत्या. म्हणजेच फक्त ह्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच चैतन्याने. तर एक चांगलं षटक पाहायला मिळालं. तर बघूया हा इनिंगमधला शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर नक्कीच गोलंदाज पाहायला मिळेल. तर नक्की पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवला, ते म्हणजे यंग टॅलेंट, एक उभरता सितारा सरावली गावामधून आदित्य राऊत. तर बघूया नक्की स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय, तो म्हणजे आदित्य राऊत. परंतु जर पाहिला तर एक तगडा असा फलंदाज त्याच्यासमोर आहे, तो म्हणजेच सरावली गावामधून बिलॉंग करतोय, तो म्हणजेच दीपेश. तर बघूया पहिला चेंडू सरळ बिग हिट केला जातोय. चेंडू सरळ निघून जाईल, तो मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं सरळ 6 धावेंसाठी. या 6 धावेने धावफलक जर पाहिलं तर धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 55 धावा. तर नक्कीच मी म्हटलं होतं युवा खेळाडू आहे नक्कीच. आणि ह्या स्पर्धेमध्ये आपण 5 षटका आणि 5 गोलंदाज वापरण्याचं कारण हेच होतं की नक्कीच प्रत्येक संघांमधून युवांना गोलंदाजी, ह्या मंचावर युवा खेळाडूंना गोलंदाजी मिळावी. तर नक्कीच एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते, ती म्हणजेच कुणबी प्रीमियर लीग पर्व 5. पुन्हा एकदा तयार आदित्य. आता मात्र खराब यष्टीच्या मागे कामगिरी पाहायला मिळते. दीपेश ह्यांना नक्कीच दुसरा जीवनदान मिळतोय. तर ह्यानंतरचा सामना असणार आहे तो म्हणजेच जाणता राजा काटाळे आणि ओम साई पास्तळ ह्या 2 संघांमध्ये. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करून घेऊया. तर नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आता मात्र थोडंसं 2 चेंडू निर्धाव हाताळताना दिसतोय तो गोलंदाज आदित्य. तर बघूया पुन्हा एकदा तयार होतोय. अजूनही या इनिंगमधले 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा तयार. आता मात्र अल्टीपल्टी चेंडू सरळ निघून जातोय, तो 4 धावेंसाठी. ह्या 4 धावेने जर पाहिलं तर धावफलकावर धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 59 धावा. बघूया अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरे चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर थोडंसं यंग
टॅलेंट आहे, थोडंसं प्रेशर असणार आहे, कारण की दीपेश एक चांगला फलंदाज मानला जातो. नेहमीच चांगली फलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं दडपण बनवतोय तो गोलंदाजावर, परंतु बघूया पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि आता मात्र चेंडू सरळ निघून जातो. तो वन बाउन्स सीमा पार चौकार. तर ह्या 4 धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे 63 धावा. तर आता मात्र कुठेतरी युवा स्पोर्ट विरवाडीच्या खेळाडूंचे थोडेसे खांदे झुकलेले पाहायला मिळतात. नक्कीच क्रिकेट आहे. तर मात्र खराब चेंडू पंच म्हणतायत, खराब चेंडू, वाईट चेंडू. ह्या 1 धावेने जर पाहिलं तर धावफलक पुढे सरकत आहे, ते म्हणजे 64 ह्या धावसंख्येवर. अजून या इनिंगमधील ह्या शेवटच्या षटकातील 1 चेंडू येणं शिल्लक आहे. बघूया पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज. आता मात्र चेंडू सरळ निघून जाईल, तो बिग हिट साठी चेंडू सरळ निघून जातोय, तो 6 धावेंसाठी. 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर हरिज्ञा स्ट्रायकर ह्या संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 70 धावा. आणि मी म्हटलं होतं 14च्या सरासरीने हा संघ धावत होता आणि 3 षटकांमध्ये ज्या प्रकारे 42 धावा बनल्या होत्या, त्याच प्रकारे 14च्या सरासरीने जवळजवळ 5 षटकांमध्ये 70 धावा बनवतोय आणि 71 धावांचं लक्ष सेट केलं आहे, ते म्हणजेच युवा स्पोर्ट बिरवाडी ह्या संघाकडे. तर नक्कीच 13 चेंडू आणि 39 धावांची खेळी करतोय तो म्हणजेच दीपेश. तर नक्कीच त्यामध्ये जर पाहिलं तर मला वाटतं 4 षटकार आणि 2 चौकार. तर नक्कीच एक आतिषबाजी पाहायला मिळाली, ती म्हणजेच दीपेश यांच्याकडनं. यानंतरचा जो सामना आहे तो म्हणजेच जाणता राजा काटाळे आणि ओम साई पास्तळ ह्या 2 संघांमध्ये मी विनंती करेल रुपेश घरत ह्यांना की आपल्या शुभ हस्ते ह्या मॅच नाणेफेक करून घ्यायची आहे. यस, एका बाजूला आपण पाहू शकाल मयुरेश पाटील, तर दुसऱ्या बाजूला चांताराच्या काटेळा अक्षय घरत. चला, अक्षय घरत यांना विनंती असेल या लगेच आपण टॉस करून घेणार आहोत. यस, रुपेशजी घरत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला अक्षय घरत, दुसऱ्या बाजूला मयुरेश पाटील. यस, टॉस केला जातोय आणि कुणबी असा कॉल जरूर आलाय आणि KPL टॉस विन होतोय मयुरेश पाटील. यस, जास्त वेळ घेणार नाही, फक्त डिसिजन विचारेल काय असेल. यस, क्षेत्ररक्षण घेतलंय अक्षय. बेस्ट ऑफ लक असेल पुढच्या मॅच करता.
यस नाण्याची एक बाजू आपण पाहिली. एका बाजूला हरिद्र स्ट्रायकर्स, तर दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला युवा स्पोर्ट्स बिरवाडी. अगदी धावांचं मोठं डोंगर या ठिकाणी रचलं गेलं. दिपेश ज्यावेळेला होता मैदानाच्या आतमध्ये तुफाने फलंदाजी केली. अक्षरशः 71 धावाचं भलं मोठं टार्गेट सेट करून दिलंय. अर्थातच युवा स्पोर्ट्स बिरवाडी संघासमोर सलामीच्या बॅटर्स आपण यावेळेला पाहू शकाल. एका बाजूला चैतन्य, त्याच्या सोबतीला अंकेश. यावेळेला पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर. अर्थातच दिपेश. पहिला चेंडू बॅटीची लिडिंग एज जरूर होती, परंतु ज्यावेळेला टप्पा रिलीज केला यष्टीरक्षकाकडून थोडीशी झाली चुकी. अर्थातच जितेशला आपण पाहिलं. यावेळेला फुल टॉस, चेंडूला पनिश केलं आणि पाठवून दिलं वन बाउन्स चौकारा करता. याचा पहिला चेंडू जरूर डॉट आला होता, परंतु कुठे ना कुठेतरी खराब चेंडू रिलीज केला. चैतन्याने मात्र त्या ठिकाणी पनिश केलं. यावेळेला स्विच हिट. अगदी जर बघायला गेलं तर बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू आणि फेकून दिलं चौकारा करता. बॅक टू बॅक 2 चौकार. 71चा पाठलाग आहे. सुरुवात अगदी गोड. एका बाजूला जर बघायला गेलं तर नॉन स्ट्राईक एंडला अंकेश आणि स्ट्राईक एंडला चैतन्य अगदी इन्फॉर्म. अगदी जर बघायला गेलं गोलंदाजी ट्रॅकवर दिपेश. म्हणजे तिन्ही खेळाडू एकाच गावातले, पण या ठिकाणी पाहू शकाल आणि त्यांना माहिती आहे कशा रीतीचं गोलंदाजी केलं जाते. रीड केलं या गोलंदाजाला. यावेळेला सॉफ्ट हँडने घेऊन काढलं जाते. अगदी सेन्सिबल क्रिकेट. एकच भेटेल. आता 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 मध्ये स्कोर कार्डचा विचार केला तर 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता अंकेश ऑन स्ट्राईक आहे. 71 झाले त्याला माहिती आहे. आता संयम खेळ खेळून खेळणार नाही, कारण चौकार षटकाराच्या भाषेमध्येच बोलावं लागेल. या वेळेला काय कमालीचा चेंडू. सुपर. अगदी पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 71चा पाठलाग अगदी जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीने सुरुवात करलंय. दोन्ही बॅटर्सला माहिती आहे संयमी खेळ खेळून चालणार नाही, चौकार षटकाराच्या भाषेमध्येच बोलावं लागेल. यावेळेला बॅटिंगची एज. शॉर्ट फाईन लेगला मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुरेख. अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न केला, झोकून दिलं स्वतःला. यस या ठिकाणी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल बॅटीची एज. अगदी वेगाने चेंडू चौकाराच्या दिशेने मात्र रवाना झाला होता, परंतु त्या ठिकाणी मात्र त्याला रोखलं. यस फिल्डिंग करता जिग्नेश यांना विनोद पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा रोख पारितोषिक. यस अगदी जर बघायला गेलं तर संघासाठी कुठे ना कुठेतरी मी म्हणेल की 3 धावा सेव्ह केल्या, फक्त आणि फक्त एकच धावा. आता दुसरं षटक हाताळण्याकरता जितेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. यावेळेला बॅटल स्वीप या ठिकाणी खेळलं जाते. त्या ठिकाणी 1-2 धावा मात्र पूर्ण केल्या, तिसरी देखील पूर्ण होईल.
यावेळेला अगदी सुरेख चेंडू, मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॅट आणि बॉलमधला चांगला असा संपर्क झाला नाही आणि त्याच कारणामुळे बॉटम एज मात्र जरूर लागली बॅटीची. एक धावा करता आता अंकेश हा देखील जितका घातक फलंदाज आहे, मात्र ऑन फायर व्हावं लागेल. यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये जरूर जात आहेत, परंतु गोलंदाज म्हणतोय की सहजतेने धावा येऊन देणार नाही आणि त्याकरता तुम्हाला त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कॉन्सन्ट्रेशन बिल्ड करावं लागेल. कारण आता जर बघायला गेलं तर नाईट स्पर्धा आहे, सहजतेने बॅटीवर चेंडू येणार नाही. यासाठी मात्र तुम्हाला चेंडू आणि गोलंदाजाला देखील रीड करणं गरजेचं आहे. यावेळेला फटका अगदी सुरेख, क्षेत्ररक्षण आहे, डायरेक्ट हिट होईल का? उत्तर येतोय नाही. त्या ठिकाणी तन्मय होता, डायरेक्ट हिट झाला असता तर अंकेश घरातला मात्र परतावा लागला असता. यावेळेला वन बाउन्स टिप स्क्वेअर लेगमध्ये अक्षय घरात मात्र सुरेख फिल्डिंग केली आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा. सतरा धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. उर्वरित दुसऱ्या षटकातलं शेवटचं चेंडू यावेळेला काय कमालीचा चेंडू. पहिलेच मंचाव केला होता की रिव्हर्स अटेम्प्ट खेळणार आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये मग अगदी सुरेख चेंडू. खोलवर पद्धतीचा हात खोलण्याची संधी मात्र यावेळेला फलंदाजाला देत नाहीये. आता 18 धावा, 2 षटक संपत आहेत, स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते म्हणजेच 18 आणि धावा पाहिजेत 53. तर एका बाजूला सलामीचे बॅटर्स आहेत, आता ऑन फायर व्हायला लागेल, परंतु गोलंदाज देखील तेवढेच धारदार गोलंदाजी. गोलंदाजी ट्रॅकवर तिसरं षटक हाताळण्याकरता पुष्पक खरतला या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं जाते. तिसऱ्या षटकाकरता 2 षटकामध्ये जर बघायला गेलं तर पहिलं षटक अर्थातच दिपेश खरत यांचं आणि त्याच्यानंतर जितेश आणि आता मात्र पुष्पक, एका बाजूला चैतन्य, नॉन स्ट्राईक एंडला अंकेश. असा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना यावेळेला पंचच दर्शवलं जातं की हा खराब चेंडू. अतिरिक्त धावफलक 1 ने पुढे जाईल. या पुढील रंगतदार मॅच, एका बाजूला शांताराजा काटेळा, दुसऱ्या बाजूला ओमसाई पास्तळ. आजच्या दिवसातली अर्थातच 8वी मॅच रंगली जाईल. यावेळेला स्विच हिट, अगदी टायमिंग प्रॉपर, क्षेत्ररक्षण च्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू झालाय फरार. 1 बाउन्स चौकार, येतील 4. स्कोर कार्ड तपासून पाहिलं तर 23 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता पुष्पक जर बघायला गेला ना तर पहिला चेंडू वाईट आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर खोलवर पद्धतीचा चेंडू, त्याला पनिश केलं. अर्थातच चैतन्य सुरेख आणि सुपर बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फटका मिस टाइम स्ट्रोक आहे, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडेल 1 आणि दुसरी धावा देखील पूर्ण केली जाईल.
यस अगदी बॅटीची लिडिंग एज आणि चेंडू मात्र सरळ मात्र चेहऱ्यावर येऊन आदळला. त्या ठिकाणी शहानिशा करा की चेंडू जरा जास्तच लागलाय की काय. यस 3 चेंडूंचा खेळ झालाय. ऑल राईट ओके आहे. अगदी जर बघायला गेलं तर वेगाने चेंडू आला. मिस टाइम स्ट्रोक बॅटीची लिडिंग एज आणि सरळ चेंडू शरीरावर येऊन आदळला. यावेळेला त्रिफळाचीत गॉन अचूक टप्पा बेदक मारा. त्रिफळा यष्टेंचा फेत गॉन. चैतन्य बॅक टू डगआउट्स. येतोय विकेट. यस 5 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित आणि अंतिम शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातलं. नयन 26 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. एका बाजूला नयन दुसऱ्या बाजूला अंकेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये सरळ चेंडूला फेकून दिला जातोय. आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार. यस आता 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावा बनवायच्या त्या म्हणजेच 39. यस अंकेश मात्र खूप उशिराने आता ऑन फायर झालाय असं म्हणायला देखील हरकत नाही. यस 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावा बनवायच्या ते म्हणजे 39. स्कोर कार्डवर आता लागल्यात अर्थातच 32. प्रथमेश चौथं षटक हाताळण्याकरता आल्या आल्या प्रथमेशचा भव्य स्वागत या ठिकाणी केलं जाते. अर्थातच नयन देखील आता ऑन फायर झालाय असं म्हणायला देखील हरकत नाही. पहिले जर बघायला गेलं तर अंकेश आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवताना नयन येथील 6. चला मॅच बॉल घ्या आणि मॅच लगेच ऑन करा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही जर बघायला गेलं तर 11 चेंडूंचा खेळ बाकी. आता धाबा अगदी वेगाने बनत आहेत कारण दोन्ही बॅटर्स ऑन फायर आहेत. एका बाजूला जर बघायला गेलं तर सुरेख आणि चांगली सुरुवात ज्या बॅट्समॅनने करून दिली अर्थातच चैतन्याने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 9 धावा बनवल्या आणि तेव्हापासून मात्र मॅचला स्टार्ट झाली.
असं म्हणायला देखील हरकत नाही. आणि त्याच्यानंतर आता ती आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मात्र अंकेश आणि एका बाजूला नयन मात्र कमाल करतोय. तर गोलंदाज प्रथमेश साठी कर्दन काळ आहे, कारण दोन्ही अगदी इन्फॉर्म झालेत आणि आता थांबायचं नाव घेत नाही. यावेळेला देखील फटका सुरेख लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षण अचूक जजमेंट प्रॉपर कॅच नयन बॅक टू द आउट्स गॉन. चला युवा स्पोर्ट्स बिरवाडे आपला बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा ही देखील विनंती असतील. 38 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अजूनही जर बघायला गेलं तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि 10 चेंडूमागे धावा बनवायचे असतील ते म्हणजेच 33. यस कव्हर राज्यांमध्ये अगदी सुरेख फटका या ठिकाणी रोहन पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अगदी जर बघायला गेलं तर घरचं ग्राउंड आणि आता घरच्या ग्राउंडमध्ये जर बघायला गेलं तर तुमच्याकडे आता फक्त आणि फक्त 9 चेंडू असतील. धावा बनवायचे आहेत त्या म्हणजे 32. संयमी खेळी करून आता चालणार नाही. दोन्ही बॅटर्सला मात्र आता या 9 चेंडू मागे कमाल करावा लागेल. यावेळेला काय कमालीचा चेंडू प्रॉपर ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू मात्र रिलीज केला अर्थातच प्रथमेशने. येईल फक्त आणि फक्त 1 धावा. षटकार आला व त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर सुरेख कमबॅक, त्याच्यानंतर विकेट आणि नंतर 1 आणि 1. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 2. आता 40 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. फटका अगदी सुरेख 1 बाउन्स निघून जाईल. लॉंग ऑन कव्हर क्षेत्रामध्ये येतील 4. आता 44 स्कोर कार्डवर. आता अशाच रीतीची फलंदाजी तुम्हाला सातत्याने करावं लागेल यामध्ये नो डाऊट्स, कारण चेंडूंचा आता खेळ थोडासा कमी उरतोय. आता 5 चेंडूंचा खेळ झालाय उर्वरित आणि अंतिम शेवटचं चेंडू 5व्या षटकातलं. यावेळेला अतिशय देखणा लांब 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 आउट ऑफ द पार्क 6 धावा करता षटकार. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि धावा बनवायचे ते म्हणजेच 21. 6 चेंडूंचा खेळ आणि धावा 21 बनवायचे आहेत. स्कोर कार्डचा विचार केला तर 50 अर्धशतक खेळी मात्र या ठिकाणी पूर्ण केली जात आहेत. चला लगेच फील्ड प्लॅन सजवा. अरिज्ञ स्ट्रायकर संघाला विनंती असेल, चला लगेच मॅच देखील ऑन करा. चला मॅच ऑन करा ही देखील विनंती असेल. थोडंसं स्पीडअप असू द्या. अजून आजच्या दिवसातले शेड्यूलच्या मात्र 3 मॅच अजूनही बाकी. मोठा शेड्यूल आहे आजच्या दिवसात. पुढील मॅच एका बाजूला शांतराजा काटेळा त्यांच्या विरुद्धमध्ये ओम साई पास्तळ.
शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता प्रतीक सज्ज झालाय. 6 मध्ये 21ची गरज. डिफेंड होतील का का सहजरित्याने हे 21 धावा पूर्ण केल्या जातील. समोर जर बघायला गेलं तर एका बाजूला अंकेश अगदी खोलवर पडलेला चेंडू डाऊन दे डाऊन कार्पेटला रोल होत असताना चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धावा अंकित केली जाईल. यस, तर 5 मध्ये 20ची गरज. 2 मोठे हिट मॅचचं मात्र सत्र या ठिकाणी चेंज करतील ह्याच्यामध्ये नो डाऊट्स. तर 5 मध्ये 20ची गरज. फटका कव्हर रिजन मध्ये अतिशय देखणा क्षेत्ररक्षण फक्त प्रेक्षक बनून राहील. आउट ऑफ द पार्क. येतोय दर्जेदार षटकार. यस, 2 षटकार मारा आणि चंदन घरत यांच्या घरी मात्र तुम्ही भेट द्या अशी ही ऑफर. कधी पण तुम्ही रोहन पाटील जरूर मात्र भेट देऊ शकता. 2 षटकार आणि ही ऑफर मात्र तुमच्यासाठी ऑन. यावेळेला बॅटीची लिडिंग आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये अगदी क्षेत्ररक्षणाच्या समोर मात्र हा चेंडू पडला. आता एक आणि काय घडलं जाईल काय बिघडेल. अंकेश सॅक्रिफाईस केलं जाते. विकेटचं पतन गॉन. 3 चेंडू आणि 13 धावा. अगदी जर बघायला गेलं तर समीकरण थोडंसं मोठं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 2 षटकार आणि 1 धावा कंपल्सरी चेस असल्या कारणामुळे बनवावीच लागेल. यामध्ये नो डाऊट्स. परंतु रोहन पाटीलने जो कव्हर रिझाल्टमध्ये फटका सजवला ना, आता कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल. अगदी जर बघायला गेलं तर सुरेखरित्याचा फटका आणि अंकेशसारखा मोठा गडूई अगदी जर बघायला गेलं तर यावेळेला विकेटचं सॅक्रिफाईस केला जातोय. कारण त्याला माहिती आहे समोरच्या बॅटरची मात्र बॅट आता तडपलाय आणि त्याला संधी देणं गरजेचं आहे. आता उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 3 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील. फटका कव्हर रिजनमध्ये सजवला आणि विकेटचं पतन. रोहन पाटील बॅक टू डकआउट्स कॉन. चला नवीन बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. यावेळेला बॅटीची एल डॉट. आता 1 मध्ये 13ची गरज. हरिज्ञ स्ट्रायकर संघाने वर्चस्व ठेवलंय यावेळेला. आता 1 मध्ये 13ची गरज. हा देखील एल डॉट.